डॅश डॅश तुम्ही कोणाचं खाऊ पैसे कोणाचं खाऊ मटण कोणतं बॅटरी दाबा बटन सरपंच सुटन जय प्रहार आपला संजय धन्यवाद तुम्ही कोणाचं खाऊ मटण कोणाचं घ्या पैसे माझं बटन दाबा बॅटचं धन्यवाद। शक्तीचे संजय गायके यांचे एक अनोखे प्रचार रॅली या ठिकाणी आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे। काय सांगाल भाऊ, अनोख्या पद्धतीने प्रचार करताय, काय सांगाल? नमस्कार, माझं नाव संजय बाबा गायके। मी कावेरी विजयनगर प्रभाग क्रमांक 22 मधून अर्ज भरलेला आहे की कावेरीची अवस्था फार वाईट आहे आणि या ठिकाणी माझ्याकडे पैसे नसल्यामुळं मी हा टेम्पोरी प्रचार करत आहे। बाकी लोक पैसे असल्यामुळे ते थार गाडी वापरतात, मोठं बँजो लावतात। माझ्याकडे पैसे कमी असल्यामुळे मी एवढी कामं करतो, पण माझ्याकडे पैसे असल्यामुळं आज मी टेम्पो आणलेला आहे। हा टेम्पो गरिबांचा आहे, हा 3 चाकी टेम्पो आहे। त्यामुळं मी या गरिबांचं काम करणार आहे पूर्ण कावेरीमध्ये की ते याचा टेम्पो पासा कारण काय की आज कावेरी वेगवेगळे खड्डे आहेत, प्रत्येक गल्लीत खड्डे आहे, अशी कोणती गल्ली आहे त्या गल्लीत खड्डा नाही। त्यामुळे हे आंदोलन करण्याकरता मी टेम्पो वापरलेला आहे। आणि मी महिन्याभर खड्ड्यात गल्लीत फिरतोय कॉलनीमध्ये, दोनदा माझा पाय मोडलेला आहे। खड्ड्यामुळे लोकांचे जीव जातात, माझे तर पाय मोडलेले, अजून माझं कपडे मोडण्याची परिस्थिती आली। त्यामुळे मी हा टेम्पो वापरलेला आहे। आता माझा कोणता पाय मोडणार नाही, विकास मीच करणार। काही गावडीमध्ये टाकी नाही पाण्याची, शौचालय नाही महिलांचं, हा भारभर चौक आहे, पूर्ण काय गर्दी असती, आज गाड्या उलट्या पाट्या लावलेल्या असतात, तिथं फार त्रास लोकांना, तरी पण या ठिकाणी सुधारणा होत नाही। आपली श्रीमंत महापालिका आहे, त्याला भीक लागलेली आहे। त्या ठिकाणी अधिकारी असतील या पालिकेचे, तो चांगलं कारण करण त्याला मी चिंटू बक्षीस देईन, आणि जो अधिकारी वाईट काम करण भ्रष्टाचार त्याला मी बॅटी ठोकून काढन। असं वाटतंय का प्रभाग क्रमांक 22 मध्ये विकास कामे झालीत का नाहीत? केले एक पण काम झालेलं नाही, काम मीच केलेली। इथली भाषणभूमी असो, इथली गार्डन असो, इथले रस्ते असो, इथं पाणी असो, इथे लाईट असो, ते काम मी केली। कारण मी माझ्या आंदोलनाच्या माध्यमातून जनसंवाद सभेमध्ये प्रश्न मांडत असतो, पण क्षेत्रीय कार्यालयामध्ये त्याला मी खेकट अधिकाऱ्याला बोकड नेलेला आहे, मासे नेलेले, अंडी नेलेले, नैवेद्य नेलेला आहे, उतारा नेलेला आहे। त्याच्या माझ्या आंदोलनामध्ये बरेच ठिकाणी खड्डे भरलेले आहे, पण पंचनाथ चौकात खड्डे असे पडलेले, बरेच पाणी खड्डे पडलेले भरपूर अजून। स्थानिक नगरसेवक म्हणतात की आम्हीच विकास कामे केली आणि आम्हीच निवडून येऊ, काय सांगाल? कामं केल्याशिवाय संवाद झाली असते ना। आणि तो म्हणतो की आमचे लाकडं पाहिले आम्ही पैसे देतो 3,000 रुपये, शिवसेना तेच म्हणते, भाजप तेच म्हणतोय, राष्ट्रवादी तेच म्हणतोय, मग पैसे देतो कोण नक्की? शिवसेना देते, भाजप देते का राष्ट्रवादी देते? काय म्हणतात, लाडकी बहीण तुम्हाला आशीर्वाद देईल का? 100% येणार। लाडक्या बहिणीला माहिती यांचं काम मी करतो म्हणून। या आमच्या भागामध्ये कधी कोणा छेडछाड होत नाही, कारण माझ्याकडे बॅट असते ना, कधी कोणा चिडू शकत नाही। मला फोन करतात त्या भागात, शाळा असो कॉलेज असो, हे टक्कर गाडी चालत नाही, इथं 5,000 दंका होतो लगेच। प्रहार आणि संजय गायके हे मिळून कुठेतरी स्थानिक नागरिकांना काय आवाहन करा? नागरिक असं आम्हाला बाबा जे मी जे काम करतो मला तुम्ही साथ द्या, पुढील काळामध्ये कावेरी दुबई करून टाकणार, चांगला विकास करणार आहे। या भागामधले रस्ते चांगले करणार आहे, झाडं लावणार आहे, लाईटची अवस्था चांगली करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं की मी टाकी बांधणार पाण्याची मोठी, काही जागा पण आहे, गार्डनची अवस्था वाईट आहे, त्या चांगली झालेली आहे माझ्यामुळं। असे बरेच आंदोलन केले। आता जी भाषणभूमी आहे तिथं माझी सगळी सोय केली, तिथं जीव खडा आहे, काळी माती आहे, लाल माती आहे, तिथं पुढे शेड मारल्यामुळं गणपती काळामध्ये तिथं धावा असतात, प्रवचन काळामध्ये लोकांना उपयोग होतो, पावसापाण्यात बचाव होतो, उन्हापासून बचाव होतो। त्या जनतेला माझं पूर्ण काम माहिती आहे, पूर्ण शहरातल्या पुन्हा कावेरीतल्या, मलाच मतदान करणार अशी मला खात्री आहे।